खेड तालुक्यातील सिद्धयोग विधी महाविद्यालयात महाराष्ट्र धर्मांतरण कायदा, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन अमेंडमेंट बिल तसेच लीगॅलिटी ऑफ बुलडोझर ॲक्शन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर वादविवाद स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कायद्याच्या बारकाव्यांसह आपले वक्तृत्व आणि विश्लेषण कौशल्य प्रभावीपणे सादर केले। या कार्यक्रमाला विशेष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट चेतन बारसकर प्रमुख परीक्षक म्हणून उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून प्रत्यक्ष वकिली कौशल्य, संवाद कौशल्य आणि कोर्टातील सादरीकरण यांचे महत्त्व अधोरेखित केले। डिग्री मिळेल पण खरी ॲडव्होकेसी अनुभवातून येते असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा, केस स्टडी आणि प्रॅक्टिकल अनुभवावर भर देण्याचे आवाहन केले। त्याचबरोबर सिद्धयोग विधिकट्टा पुष्प 5 अंतर्गत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले। विविध कौशल्य विकास क्लब्समुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्पर्धेत सौरभ बुटाला आणि अंकिता शुक्ला यांनी प्रथम तर सुहास वांद्रे आणि प्रियंका काळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। कार्यक्रमाला माजी विद्यार्थी ॲडव्होकेट प्रतिज्ञा कांबळी, ॲडव्होकेट भारती शिर्के आणि अविनाश जंगम यांची उपस्थिती लाभली। त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत पुन्हा महाविद्यालयात येण्याचा आनंद व्यक्त केला। कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।